नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर येणाऱ्या चैत्र नवरात्रीमध्ये 9 दिवस आदिशक्ती दुर्गेच्या 9 रूपांची आराधना केली जाते. हे तर तुम्हाला माहीतच आहे. पहिल्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याला शुभ मुहूर्तावर घटस्थापना करावी. 9 दिवस अखंड दिवा लावावा. सोबतच दुर्गा सप्तशतीचा पाठसुद्धा करावा, मंत्रजप आणि उपवास करावा. तर या काळात तुमचं घर स्वच्छ ठेवून सात्विक आहारच तुम्ही घ्यावा आणि अष्टमी आणि नवमीला कन्यापूजन करून नवरात्र उत्सव हा संपूर्णपणे पूर्ण करावा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चैत्र नवरात्रीची पूजा या पूजेची संपूर्ण माहिती सविस्तरमध्ये पाहणार आहोत. तर दिवस पहिला दिवस म्हणजे घटस्थापनेचा दिवस. तर घटस्थापनेसाठी तुम्ही काय करायचं आहे, सर्वात आधी तर लवकर उठून तुमचे नित्यकर्म आटपून तुमचं घर स्वच्छ करून अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. स्वच्छ म्हणजे धुतलेले. कोरे कपडे असतील तर ते सुद्धा चालतील. न धुतलेले कपडे मात्र घालायचे नाही पूजेच्या वेळेवर. पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढून चौरंगावर लाल कपडा अंथरावा. ही पूजा विधी आहे. त्यावर देवीची मूर्ती, तुमच्याकडे मूर्ती नसेल तर देवीचा फोटो तर प्रत्येकाकडे असतोच, तो फोटो ठेवावा. मातीच्या भांड्यात म्हणजे घटात 7 धान्याची म्हणजे सप्तधान्याची पेरणी करावी आणि त्यावर कलश स्थापित करावा. सप्तधान्य तुम्हाला नसेल टाकायचे तर तुम्ही नुसतं गहू टाकले तरी चालतात. तुम्ही गहूसुद्धा टाकू शकतात. एरवी आपण गहू टाकतो. कलशात पाणी, नाणे, सुपारी, हळद, कुंकू हे सर्व साहित्य टाकावे आणि कलशावर नारळ ठेवावा. 5 पाने विड्याची आहे ती आजूबाजूला लावावी. नंतर 9 दिवसांची पूजा कशी करायची तर ते आता पाहू आपण. दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवीची पूजा करावी. पूजा झाल्यानंतर आरती करावी. धूप, दीप, अगरबत्ती हे सुद्धा दाखवायचं. नंतर ओम ह्रीं ह्रीं क्लीं चामुंडाय विषय या मंत्राचा जप करावा. जप 11 वेळा केला तरी चालेल. नंतर दुर्गा सप्तशतीचे पठण किंवा मग पठण होत नसेल तर तुम्ही नुसतं ऐकू शकता, म्हणजे श्रवणसुद्धा करू शकता. श्रवण करावे. नंतर देवीला दररोज 9 दिवस ताजी फुले, फुलांचा हार जमत असेल तर हार आणि आपण जे काही स्वयंपाक करतो त्याचा नैवेद्य अर्पण करावा. नवरात्रीतील 9 देवींची रूपे आता पाहत आहोत आपण. तर सर्वात पहिलं रूप आहे शैलपुत्री, पहिल्या दिवशीची पूजा. नंतर आहे ब्रह्मचारिणी ह्या देवीची पूजा दुसऱ्या दिवशी. नंतर अशा प्रकारे 9 रूपांची 9 दिवसात देवीच्या 9 रूपाची पूजा केली जाते. आता आपण पाहूया उपवास आणि नियम. आता उपवास करत असाल तुम्ही तर त्या उपवासाचे नियमसुद्धा थोडक्यात. फक्त 9 दिवस किंवा पहिल्या व शेवटच्या दिवशी उपवास करतात, म्हणजे चढता उतरता उपवास ज्याला आपण म्हणतो. उतरता म्हणजे अष्टमीचा दिवस. सात्विक अन्नग्रहण करावे, जसे कांदा, लसूण हे शक्यतोवर टाळावे. मांसाहार तर अजिबातच करू नये. घरात शांतता आणि पवित्रता राखावी. तुमच्या घरात भांडण होणार नाही याची सुद्धा दक्षता घ्यावी. नंतर कन्यापूजन, अष्टमी आणि नवमी. नवरात्रीच्या शेवटच्या दिवसात लहान मुलींना 9 वर्षाखालील घरी बोलवून त्यांची पूजा करावी. त्यांना भोजन, पुरी, हलवा हे भरवावे आणि काहीतरी आपापल्या सोयीनुसार भेटवस्तू द्याव्यात. नंतर कलश विसर्जन, नवमी किंवा मग दशमीला योग्य मुहूर्तावर घट विसर्जन करावे आणि कलशातील जे पाणी आहे ते पूर्ण घरात शिंपडून सर्वांना थोडे थोडे तीर्थसुद्धा दिले तरी चालेल. चैत्र नवरात्र ही शक्ती आणि साधनेची आणि आध्यात्मिक शुद्धीकरणाची उत्तम संधी मानली जाते. तेव्हा नवरात्रात ह्या काही गोष्टी, नियम, उपवास हे पाडायचे आहेत ते तुम्ही नक्कीच पाडा. तुमच्यावर देवीची कृपा नक्कीच होईल.
तुमच्या घरात आनंद, भरभराट, सुख, समृद्धी सर्वच येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आणि त्याचसोबत असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थसुद्धा नक्की लिहा. धन्यवाद.